मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत जे एक महत्वाचं नाव आहे ते म्हणजे सुधीर भाऊ मुनगंटीवार, विदर्भातलं एक भाजपचं मोठं नेतृत्व. आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार सध्या आपल्या सोबत आहे बोलण्यासाठी. भाऊ, जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत. सर्वात महत्वाचं म्हणजे एक जे एक्झिट पोल आतापर्यंत आलेले आहेत त्यांनी एकतर तुम्हाला म्हणजे भाजपला पूर्ण बहुमत दाखवलंय किंवा सिंगल लार्जेस्ट पार्टी तरी बीजेपी असेल, म्हणजे कुठे ना कुठे महाराष्ट्रात भाजप पुरस्कृत सरकार येणार हे स्पष्ट होताना दिसतंय. तर या एक्झिट पोल नंतर कशा प्रकारचं वातावरण आहे सध्या तुमच्या पक्षामध्ये, तुमच्या गोटामध्ये? जनतेत आनंदाचं वातावरण आहे. 15 वर्षापासून काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता जनतेने बघितली. जनतेच्या मनात प्रचंड असंतोष होता. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावरचा विश्वास, कार्यकर्त्यांचं कर्तृत्व आणि काँग्रेस राष्ट्रवादीची कार्यशून्यता यातून महाराष्ट्राच्या या सर्व भ्रष्टाचाराच्या चिखलामध्ये कमळ लोकांनी पसंत केला आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की दीपावलीच्या पावन पर्वावर जसं प्रत्येक घरातला कचरा साफ केला जातो, या दीपावलीच्या पावन पर्वावर हा भ्रष्टाचार करून महाराष्ट्रात कचरा करणाऱ्या पक्षांना जनता साफ करेल. पूर्ण बहुमत मिळेल असा विश्वास आहे. मग कुठे ना कुठे मुख्यमंत्री पदासाठी चर्चा देखील आता पक्षामध्ये सुरू असणार, याच्यात वाद नाही. काय चर्चा सुरू आहे? कारण मीडियामध्ये जे आम्ही बघतोय, फडणवीस असतील, तावडे असतील आणि नंतर सुधीरभाऊ मुनगंटीवारांचं नाव येताना दिसतंय. तर आता या नावांवरच तुमच्या पक्षात चर्चा सुरू आहे की आणखी काही वेगळी नावं? असं आम्ही 19ची वाट पाहतोय. 19च्या नंतर आमचं नॅशनल पार्लमेंटरी बोर्ड बसेल, निरीक्षक येतील, निवडून आलेल्या आमदारांचं मत घेतील. आमदारांचं मत घेतल्यावर नरेंद्रभाई मोदी, अमित शहाजी आणि नितीन गडकरीजी आणि इतर वरिष्ठ नेते चर्चा करतील आणि आमच्यापैकी कोणाला कोणत्या पदावर बसवायचं, कोणाला महाराष्ट्राच्या 11,80,00,000 लोकांची सेवा करण्याची संधी द्यायची आणि कोण त्याचा योग्य उपयोग करू शकेल याचा निर्णय पक्षाचं नेतृत्व आणि निवडून आलेले आमदार करतील. म्हणजे दिल्लीतून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरणार. विधानसभेचे आमदार या संदर्भातला निर्णय करतील, मत व्यक्त करतील आणि हे मत व्यक्त झाल्यावर जे निरीक्षक आलेले असतील ते निरीक्षक आदरणीय मोदीजी, अमित शहाजी, नितीन गडकरीजी आणि वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय करतील. भारतीय जनता पार्टीची ही परंपरा आहे. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना जर महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची जबाबदारी जर सोपवण्यात आली किंवा सुधीर भाऊ मुनगंटीवार महाराष्ट्राचं नेतृत्व करायला उत्सुक आहेत का? असं आहे की मी उत्सुक अनुत्सुक असण्याचं कारण नाही, मी भारतीय जनता पार्टीचा सैनिक आहे. सुधीर भाऊ, तुम्ही आता पॉलिटिकली करेक्ट उत्तर देण्याचा प्रयत्न करताय, पण असं म्हटलं जातं की सुधीर राजकारणात महत्वाकांक्षा जी आहे ती माणसांनी लपवून ठेवू नये. तुम्हाला मुख्यमंत्री होण्याची किंवा महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची महत्वाकांक्षा आहे की? असं मी अंतःकरणापासून सांगतोय की पक्षाने आजपर्यंत जी जी जबाबदारी दिली, मग महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी प्रदेशाध्यक्ष म्हणून दिली, मी पूर्ण शक्तीने ती पार केली. महाराष्ट्रामध्ये कार्यकर्ते जोडले, संघटन वाढवण्याचा प्रयत्न केला, 30 लक्ष सदस्यता नोंदणी केली, माफिया राज हटाव महाराष्ट्र बचाव मोठं महाआंदोलन केलं, शेतकऱ्यांचे मोर्चे काढले, रस्त्याच्या संदर्भात आंदोलन केली. याचा अर्थ असा आहे की जर पक्षाने जे जे सांगितलं ते करण्याचा मी प्रयत्न केला. मग या अगोदर पक्षाने महाराष्ट्राचा सरचिटणीस म्हणून जबाबदारी दिली. मला आठवतं की 1995 मध्ये आमचं भाजप शिवसेना युतीचं सरकार आलं तेव्हा पहिल्या टर्म मध्ये कोणाला मंत्री केलं नव्हतं, पण मी सौभाग्यशाली आहे की स्वर्गीय प्रमोदजी, स्वर्गीय गोपीनाथजी यांनी निर्णय केला आणि मी एकमात्र असा व्यक्ती होतो की पहिल्या टर्म मध्ये मंत्री झालो होतो. अतिशय 4-4.5 महिने, पण मी प्रयत्न केला की त्याही 4-4.5 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये माझ्या खात्याचे अतिशय उत्तम निर्णय व्हावे आणि तेव्हा आपण पर्यटनाला उद्योगाचा दर्जा दिला, त्या संदर्भात GR काढले, उद्योग म्हणून पर्यटनचा विस्तार व्हावा असा प्रयत्न केला. सारे रेस्ट हाऊसेस याच्या संदर्भात जितके हॉटेल्स असतील हे सर्व दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. डेक्कन ओडिसीची ट्रेन सुरू व्हावी तेव्हाचा प्रस्ताव आपण केला. कमी वेळ होतो. आताही पक्षाची जबाबदारी देईल. उद्या मग पक्षाने सांगितलं की तुम्हाला हे करायचंय, त्यासाठी मी पक्षात काम करतोय. मग राष्ट्रीय युवा मोर्चाचा उपाध्यक्ष म्हणून पक्षाने जबाबदारी दिली, मी देश फिरलो.
राज्याचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली, मी राज्य फिरलो. पण एक गोष्ट आहे की एखाद्या पदासाठी मी कधीही आयुष्यामध्ये पक्ष नेतृत्वाकडे जाणार नाही आणि एखादी गोष्ट मागणार नाही. हे मात्र माझ्या आयुष्यामध्ये मी ठरवलं आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण करेन, पण त्यासाठी हस्तिनापूरला जायचं, त्यासाठी नेत्यांच्या मागे जायचं, हे मी आयुष्यात केलं नाही, ते मी आयुष्यात कधी करणार नाही. पण जर दिल्लीतून विचारणा झाली सुधीर भाऊ मुनगंटीवार तुम्ही नेतृत्व कराल का, तर तुमचं होकार असेल की नकार? कोण नकार देणार आहे? भारतीय जनता पार्टीचा असा कोण नेता कार्यकर्ता राहील की जर भारतीय जनता पार्टीने ही जबाबदारी तुम्ही पूर्ण करा असं सांगितलं तर ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मला मीच नव्हे बाकी कोणीही आमच्या पक्षात गए कशाला नकार देतील? कारण शेवटी आमच्या पक्षाची पद्धत आहे, प्रेसिडेंट प्रिसाइड, बॉडी डिसाइड, सीएम प्रिसाइड, कॅबिनेट डिसाइड. म्हणजे एक व्यक्ती काही पक्ष जागवत नाही, आम्ही सर्व सामूहिकपणे करतो. पक्षाला ठरवायचं आहे की सर्वांकडे राज्य चालवण्याची क्षमता आहे, आमच्या सर्व सहकाऱ्यांमध्ये आहे. आणि शेवटी आमचे नारे तर हेच राहिले आहे ना, भाजपा की क्या तैयारी, बच्चा बच्चा अटल बिहारी, घर घर मोदी. घर घर मोदी याचा अर्थ काय? तर भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता मोदींच्या कर्तृत्वाला साजेशी आपली वर्तणूक ठेवेल, आपलं काम करेल, हा त्याचा अर्थ आहे. तर भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता, आणि शेवटी राज्याची जर जबाबदारी उद्या पक्षाने दिली तर त्या शर्यतीत मी नाही, पण दिली तर निश्चितपणे त्यासाठी हजारो कार्यकर्ते या पक्षाची, हेच तर आमचं सौभाग्य आहे ना. नाही नाही, हजारो कार्यकर्ते आहेत, परंतु जे नावं, हजारो नावं आज चर्चेत नाही आहेत. चर्चेत मोजकी नावं आहेत आणि त्यापैकी एक नाव आहे सुधीर मुनगंटीवार. म्हणून मागापासून मी तुम्हाला विचारायचा प्रयत्न करतोय, परंतु तुम्ही उत्तर बरंच फिरवताय. मला एकच उत्तर हवंय तुमच्याकडनं की सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना जर मुख्यमंत्री पद ऑफर झालं तर तुम्ही हे पद स्वीकाराल की नाही? या दिल्लीत जाणार नाही हे मान्य, दिल्लीतून विचारणा झाली तर सुधीर भाऊ या जबाबदारीसाठी तयार आहेत का? मी पुन्हा पुन्हा उत्तर देत आहे की पक्ष जी जी जबाबदारी देईल ती मी पूर्ण करेन. पक्षाने जर उद्या मला सांगितलं की या पदासाठी आम्ही तुमची निवड करतो आहे तर निश्चितपणे मी पूर्ण शक्तीने काम करेन. याबद्दल मला शंका असण्याचं कारण नाही आहे. बिलकुल, सुधीर भाऊनी एक मोठी बातमी आपल्याला दिलेली आहे. जर पक्षाने त्यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिलीत तर ते या जबाबदारीपासून पळणार नाहीत, तर ते ही जबाबदारी स्वीकारायला तयार आहे. तुम्ही कुठे ना कुठे मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही सांगितलेत की तुम्ही कुठल्या पदाच्या मागे नाही आहेत, परंतु जनतेला जी नावं आज मीडियात चर्चेत आहेत आणि जी सूत्रांकडनं माहिती आम्हाला कळते की कुठे ना कुठे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देखील तुमच्या नावाला पाठिंबा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देखील कुठे ना कुठे इच्छा आहे की जर भाजपचं सरकार आलं तर मुख्यमंत्री पदासाठी सुधीर मुनगंटीवार या नावाला RSSचा देखील पाठिंबा आहे, अशी सूत्रांची माहिती. मी अगोदरच सांगितलं की आमच्याकडे नेता निवडीची एक पद्धत आहे आणि त्या नेता निवडीच्या पद्धतीमध्ये आमदारांचं काय मत आहे याला महत्व आहे. पण भाजपमध्ये RSSचं काय मत आहे याला देखील खूप महत्व आहे. खरं तर RSS भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या संदर्भामध्ये कधीच निर्णय करत नाही असं साधारणतः परसेप्शन आहे, ही सत्यता नाही. RSS चं काम देशभक्तीची भावना लोकांमध्ये निर्माण करणं आहे, ना की नेतृत्व कोण करावं हे ठरवणं आहे. आणि म्हणून RSS काही या संदर्भामध्ये भूमिका घेते याची माहिती मला तरी नाही. पण मला एक गोष्ट माहिती आहे की जो कोणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला ही जबाबदारी सोपवली जाईल त्यांनी अतिशय शुद्ध आचरणाने जनतेची सेवा करावी. गरीबों के सन्मान में भाजपा मैदान में, हे राष्ट्र एक आहे, राज्य प्रगतीच्या मार्गावर जावं या भावनेसाठी RSSचा आग्रह असतो. RSSचा आग्रह व्यक्ती केंद्रित नाही. आणि म्हणून या ठिकाणी RSS कोणाचं नाव सुचवेल किंवा RSSचा पाठिंबा असेल असं होणं शक्य नाही. आमदारांचा पाठिंबा आणि नेत्यांच्या मनात या संदर्भातली भावना काय यावर हा निर्णय होईल. पण आमदारांच्या पाठिंब्यासोबत जर RSSचा पाठिंबा मिळाला तर त्या नावाचं वजन वाढतं, यात तर काही चूक नाही. मला असं वाटतं की याच्यामध्ये RSSचा खरंच रोग असत नाही. त्यांना यामध्ये आणणं हे काही योग्य नाही. RSS मी माझे वडील विभाग संघ जागक आहे, माझं कुटुंब हे संघात जाणारं कुटुंब आहे. माझे वडील
संघाचे म्हणून 19 महिने आणीबाणी जगमध्ये राहिले. तर अशा संघटनेच्या संदर्भात माहिती मग पूर्ण आहे. RSS कधीच राजकीय क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने कोणाच्या नावाला पाठिंबा देत नाही. RSSचं काम पक्षांनी निर्णय करावा आणि जो व्यक्ती आणि ज्याची निवड होते त्यांनी देशासाठी, राष्ट्रासाठी, जनतेसाठी काम करावं ही त्यांची अपेक्षा असते. ते व्यक्तीवर प्रेम करणार असं होत नाही. बर, ठीक आहे, तुम्ही जे म्हणताय ते तुम्ही सांगताय तेवढा पुरतं मान्य करायला हरकत नाही, परंतु जनतेला देखील माहिती आहे की RSSची आणि RSSची ही बीजेपीच्या निर्णयामध्ये काय भूमिका असते. परंतु परत आपण मुख्यमंत्री पदाकडे येऊयात भाऊ, की जेव्हापासनं एक भाजपचं सरकार बनेल अशी एक स्थिती किंवा एक्झिट पोल यायला लागले तेव्हापासून मुख्यमंत्री पदाच्या नावांची चर्चा सुरू झाली आणि त्यात आघाडीवर जे सध्या नाव प्रसार माध्यमांमध्ये असेल ते देवेंद्र फडणवीस आहे. विनोद तावड्यांच्या देखील नावाची चर्चा आहे. पंकजा मुंडेचं पण नाव आलं आणि त्यानंतर तुमच्या नावाची चर्चा होताना दिसते. तर तुमचं नाव भाजपमधला ज्येष्ठ कार्यकर्ता, तुम्ही जसं स्वतःला कार्यकर्ता म्हणून घेताय म्हणून, परंतु तुमच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदापासून ते कॅबिनेट पर्यंतचा अनुभव आहे. असं असताना देखील आज तुमचं नाव 4थ्या क्रमांकावर का दिसतंय प्रसार माध्यमांमध्ये? तरी तुमचं लो प्रोफाईल असणं कुठेतरी तुम्हाला मागे टाकतंय? नाही, मी संकोची आहे आणि लो प्रोफाईल असल्याने जर त्याचं काही नुकसान होत असेल तर ते मला मान्य आहे. शेवटी मी पदासाठी जर कामच करत नाही तर मी प्रसार माध्यमामध्ये जाऊन त्या पद्धतीने प्रयत्न कधीच करणार नाही. आणि हा अनुभव 20 वर्षापासून जे विधिमंडळात काम करतात त्यांना माहित आहे की मी विधानसभेत अनेक निर्णय केले, पण ते निर्णय घेऊन मी विधिमंडळाच्या पत्रकारांच्या गॅलरीमध्ये कधी गेलो नाही किंवा तिथं असणाऱ्या कॅमेऱ्यांच्या समोर गेला नाही. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा नामविस्तार माझं मोठं योगदान होतं. गोंडवाना विद्यापीठ केलं. संत जगनाडेजी महाराज सदुंबरे आपण तीर्थक्षेत्र केलं. अष्टविनायकासाठी पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला. आपण नाशिक जिल्ह्याच्या सप्तशृंगीसाठी चर्चा उपस्थित करून त्याचा प्लॅन तयार करण्याचा प्रयत्न केला. कृषी विद्यापीठाच्या विभाजनाचे निर्णय सरकारने करावे हा प्रयत्न केला. कधी कोतवाल संघटनेला 2000चे 5000 मानधन आणि चतुर्थ श्रेणी मिळण्यासाठी संघर्ष केला. प्रश्न राज्याचे कोणतेही असो, मग सर्व शिक्षा अभियान असेल, NRHM असेल, ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांचा 10% जिल्हा परिषद मध्ये त्यांना नोकरीमध्ये आरक्षण असावं किंवा 100% अनुदान, यासाठी विधिमंडळात मी संघर्ष करायचो. पण मी कधीच, मला या संघर्षातून आनंद पाहिजे आणि तो आनंद मला मिळायचा. मी कधी मीडियासमोर जाऊन या पद्धतीने प्रयत्न केला नाही, कारण ज्या जनतेसाठी मी काम करतो, जर त्या जनतेने नेहमीच मला प्रेम दिला, आशीर्वाद दिला, यापेक्षा अजून मला वाटतं की मोठी प्रसिद्धी असू शकत नाही. आणि म्हणून मी मुंबईत थांबतोय कमी, येतो, काम करतो आणि निघतो. कदाचित त्यामुळे असेल, पण त्याचं मला कधी म्हणजे चांगलं वाईट कधी वाटलं नाही. मी माझ्या दृष्टीने प्रयत्न करतो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की जे नावं आज आघाडीवर आहेत ते कुठे ना कुठे प्रसार माध्यमांना चांगल्या पद्धतीने हाताळतायत म्हणून ही नावं शर्यतीत आहेत किंवा आघाडीवर आहे अशी चर्चा होते? मला असं म्हणणं नाही, मी माझ्याबद्दल सांगतोय की मी जात नाही, हा माझा स्वभाव आहे. अनेकदा मला निमंत्रण येतात की आपण आमच्या TV चॅनलवर या. 10 निमंत्रणातून मी एखादं निमंत्रण स्वीकारतो, इंटरव्ह्यूच्या संदर्भात सुद्धा, कारण मी मुंबईपासून 1000 किलोमीटर दूर राहतो. मला हे शक्य नाही. आणि म्हणून तुम्ही जसं म्हणता की प्रसार माध्यमांनी एखादी चर्चा उपस्थित केली तर त्या चर्चेमध्ये मी सहभागी होताना 1000 किलोमीटर दूर असणारा एक कार्यकर्ता म्हणून मुंबईच्या या वातावरणामध्ये. देवेंद्र फडणवीस पण नागपूरचेच आहेत. हा, मग ते नागपूरमध्ये असतात तर त्यांना मोठं शहर आहे. मी शेवटी चंद्रपूरहून इथं येणे आणि चंद्रपूरमध्ये तुमच्या कोणत्याही गाड्या नसतात. नागपूर हे मुंबईच्या नंतरचं उपराजधानीचं शहर आहे, तिथं या सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आहे. पण अशा पद्धतीचं चंद्रपूरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर नाही आणि म्हणून तुम्हाला असं वाटतं की प्रसार माध्यमामध्ये मी कमी दिसतो. पण सुधीर भाऊ, गेली तुम्ही आता जवळपास तुमची 5वी टर्म विधानसभेमधली आहे. तुम्ही इतक्या वर्षापासून या कामकाजामध्ये आहे आणि आज कुठे ना कुठे एवढ्या संघर्षानंतर भाजपचं सरकार येताना दिसतंय. आणि नेमकं सरकार येत असताना जी नावं आघाडीवर आहेत ती तरुण नेत्यांची आहेत की ज्यांचा तुमच्या तुलनेनं अनुभव खूप कमी आहे.
अशा नावांची चर्चा बघताना कुठे ना कुठे सुधीर मुनगंटीवार यांच्या नेमक्या भावना काय आहेत? तुम्हाला थोडी खंत वाटते की अनुभवी नेता ला मागे सारून तरुण नेत्यांची नावं पुढे केली जात आहेत? मी कार्यकर्ता आहे. तेरा वैभव अमर रहे मा हमदीन चार रहणार है. मला आयुष्यातलं एक सत्य माहित आहे. आजचा आमदार उद्या आमदार होतो आणि परवा दारोदार होतो. कोणीही एव्हरेस्ट शिखरावर जाऊन झेंडा गाडगावर तिथं घर बांधून राहत नाही. झेंडा गाडगा की त्याला खालती उतरावं लागतं. आपल्या नेत्यांनी जे काम सांगितलं आपण हे मिशन म्हणून केलं पाहिजे या भावनेनेच मी मोठा झालो. आणि म्हणून पद आगीत किंवा गेलीत ना कधी मला खंत राहिली. मी मंत्रीपदावरून ज्या दिवशी गेलो त्याच्या 30 मिनिटाच्या आत माझा बंगला सोडला आणि 45 मिनिटाच्या आत मला पुन्हा गाडीने सोडून दिलं आमदार निवासात आणि गाडी सोडली. मग कशाचाही मोह नाही. मी कधी स्वतःच्या नावासमोर माझी मंत्री गावत नाही. मी माझ्या नावासमोर कधी माझी हे पद गावत नाही. जे आहे ती सत्यस्थिती आहे. त्या सत्यस्थितीसोबत जायचं. त्यामुळे कोणी पुढे गेलं याचं दुःख मला कधी नाही. कारण शेवटी आम्ही सामूहिकपणे निर्णय करतो. जी क्षमता माझी असेल त्या क्षमतेने मी काम करेल. 24 तासामध्ये प्रत्येक व्यक्तीला इतक्या समस्या सोडवण्याची संधी आहे की त्याला आयुष्यात 24 तास कमी पडतात. इतक्या समस्या आहे. समाजामध्ये अनेक कार्य करण्याची संधी आहे आणि म्हणून एका विशिष्ट पदानेच आपण आनंद मिळवू शकतो असं मला वाटत नाही. असं जर असतं तर 11,80,00,000 किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये उद्या जर 155, 160, 170 आमदार निवडून आलेत, सर्व मंत्री होणार नाही, सर्व मुख्यमंत्री होणार नाही. त्याचा आनंद आणि दुःखाचा प्रश्नच उपस्थित होत नाही. शेवटी जी ज्याच्याकडे जबाबदारी आहे ती मोठी आहे. आणि आयुष्यामध्ये मी असा विचार करणारा कार्यकर्ता आहे की 11,80,00,000 लोकांमध्ये 288 लोकांनाच विधानसभा सदस्य होता येतं. त्यापैकी मी एक आहे. 288 पैकी मी जर एक असेल 11,80,00,000 लोकांपैकी तर हे सौभाग्यशाली मोठं पद नाही. विधिमंडळात एखादा श्रीमंत त्यांनी कितीही पैसे कमवले तरी त्याला विधानसभेत येऊन बसता येत नाही. त्याला विधानसभेत यायचं असेल तर त्याला जनतेची मन जिंकावी लागतात. आणि ही मोठी संधी ज्या जनतेने दिली यापेक्षा मला वाटतं की मोठं पद नाही. आणि मला आनंद आहे की माझ्या मतदारसंघाच्या मतदारांच्या हृदयामधल्या सिंहासनावर त्यांनी मला बसवलं. इतकं प्रेम करतात की मी 10 जन्म घेऊन त्या मतदारांची सेवा केली तरी ती कमी आहे. एवढं प्रेम करतात. तर ते माझ्यासाठी मोठं पद आहे. ते तर आहेच. पण सुधीर भाऊ कुठे ना कुठे राजकीय महत्वाकांक्षा तर असतेच. ही महत्वाकांक्षा तुम्ही लपवून ठेवताय की तुम्हाला अजून थोडं वेट अँड वॉचच्या भूमिकेत सुधीर मुनगंटीवार आहेत? मी लपवून ठेवली असती तर माझा दिल्ली प्रवास झाला असता. मी जेव्हा सांगतोय की मी कोणाचकडे कधी जात नाही, कोणा पदासाठी कधी गेलो नाही आणि आयुष्यात जाणारही नाही. कारण या पदासाठी प्रयत्न करणे हे माझ्या रक्तात नाही आहे. मी कधी पदासाठी प्रयत्न केला नाही, कोणत्याही पदासाठी गेलो नाही. जी जबाबदारी पक्ष देईल ती मात्र मी प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न नेहमी केला. तो भविष्यातही प्रयत्न करेन. पक्षाने जी जबाबदारी सांगितली ती नक्की करेन. बिलकुल. पक्षाने जबाबदारी दिली तर तुम्ही ती नक्की निभावाल असं म्हणताय. म्हणजे कुठे ना कुठे सुधीर मुनगंटीवार देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. ते सरळ मान्य करत नाहीयेत. परंतु 19 तारीख अजून लांब नाहीये. परंतु सुधीर भाऊ आणखी 1-2च प्रश्न उरलेत. पण कुठे ना कुठे असं दिसतंय की जर पूर्ण बहुमत मिळालं नाही तर बीजेपी साठी सरकार बनवणं तेवढं सोपं नसेल. तर मग त्यावेळेस भाजप परत आपल्या जुन्या मित्राकडे मदतीचा हात किंवा मैत्रीचा हात पुढे करेल का? 19 तारखेला 5 वाजता या विषयावर मी भाष्य करेल. 19 तारखेपर्यंत आम्हाला असा विश्वास नक्की आहे की बहुमत शुद्ध 100% भारतीय जनता पार्टीचा असेल. पण तुमच्या थिंक टँक मध्ये पक्षामध्ये कुठे ना कुठे 2-3 परिस्थितीवर तर तुम्ही चर्चा करत असणार सुधीर भाऊ की असं पण होऊ शकतं, असं पण होऊ शकतं. तर यामध्ये कुठे ना कुठे हे इक्वेशन नाही का की परत जुन्या मित्राकडे मैत्रीचा हात पुढे करायचा की नाही? असा विचारच आम्ही नाही करतोय. आम्हाला ज्या गोष्टीतून जे अंदाज येत आहे 288 विधानसभेत ज्या ठिकाणी आमचे उमेदवार उभे होते त्यांच्याशी संवाद केल्यानंतर आम्हाला दुसऱ्या पर्यायाचा विचार करण्याची आवश्यकता आज वाटतच नाही. निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचं बहुमत येईल असा कार्यकर्त्यांचा मानस आहे. जे उमेदवार उभे होते त्यांच्याकडून जे आम्हाला रिपोर्टिंग आलं त्यातून आम्हाला 100% वाटतं की आमचं सरकार येईल. आणि म्हणून या क्षणी कोणाशी चर्चा करावी, कोणाशी आमचं कमी पडगत तर बघणी होईल. पण एक गोष्ट मात्र सांगतो की काहीही झालं तरी आम्ही राष्ट्रवादी सोबत येऊच शकत नाही एवढं मात्र नक्की समजा.
बिलकुल, म्हणजे एकीकडे तुम्हाला पूर्ण विश्वास आहे बहुमत तुम्हाला मिळेल, म्हणजे मग आता जी चर्चा चालू आहे ती फक्त मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण एवढीच. ही सुद्धा चर्चा नाही आहे, ही मीडियामध्ये आहे. आत्ता कुठेही काही चर्चा नाही, कारण ही चर्चा आत्ता करणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अयोग्य वाटतं. 1 मिनिटाचा निर्णय करायचा आहे हो, यासाठी काय आमदारांची बैठक घेतली, माहिती घेतली, 1 मिनिटात निर्णय करायचा आहे. आणि जसं मी सांगितलं, आमच्यापैकी कोणी शर्यतीत नाही, आमच्यापैकी कोणीही दिल्लीचं तिकीट काढून चाललं नाही, कोणीच नाही. ना खडसे साहेब चाललेत, ना देवेंद्रजी चाललेत, ना तावडेजी चाललेत, ना पंकजाताई चाललेत, ना मी गेलो. आम्ही तर आपापल्या मतदारसंघात आहे. मुंबईला आलो तर ती परिवारासोबत एक दिवस घालवावं म्हणून मुंबईत आलो. आमच्यापैकी कोणीही ना शर्यतीत आहे ना स्पर्धा आहे. हा निर्णय वरिष्ठ आमचे नेते घेतील आणि त्यांनी तो योग्य पद्धतीने निर्णय घ्यावा, एवढंच अपेक्षित आहे. योग्य पद्धतीने निर्णय घ्यावा म्हणजे काय? म्हणजे जी काही आमची पद्धत आहे की सर्व आमदारांचं मत घेतलं जातं, पार्लमेंटरी बोर्ड बसते, हीच योग्य पद्धत आहे. या योग्य पद्धतीने ते निर्णय घेतील. बिलकुल, धन्यवाद जय महाराष्ट्राशी बोलल्याबद्दल. तर हे होते सुधीर मुनगंटीवार. आज त्यांच्या नावाची आघाडीवर जरी मुख्यमंत्री पदासाठी चर्चा नसली तरी जनतेमध्ये मात्र सुधीर मुनगंटीवार हे मुख्यमंत्री पदासाठी एक डार्क हॉर्स म्हणून सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची चर्चा आहे. आणि आता बातमी अशी पण येते की कुठे ना कुठे संघाचा देखील या नावाला पाठिंबा आहे. आणि स्वतः सुधीर भाऊ यांनी जय महाराष्ट्राशी बोलताना हे मान्य केलंय की जर पक्षाने त्यांना या पदाची जबाबदारी स्वीकारली तर ते नक्कीच या राज्याचं नेतृत्व देखील करतील. कॅमेरामन नितीनसह अमित मोडक, जय महाराष्ट्र, मुंबई.